नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नववधूने गुंगीचं औषध देऊन दागिने केले लंपास. नाशिक जिल्ह्यातील लखमापूरमध्ये नववधूने गुंगीचं औषध देऊन सासरच्यांना बेशुद्ध करत घरातील दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार मूळची नांदेडची असलेली लीना मांदळे हिचं लग्न लखमापूरमधील माणिक पाचोरे यांच्यासोबत पार पडलं होतं. नववधूने लग्नानंतर अवघ्या 4 दिवसात घरच्यांसाठी जेवण बनवलं आणि त्यात गुंगीचं औषध मिसळलं. घरातील 7ही सदस्य बेशुद्ध अवस्थेत असताना मध्यरात्री तिने दागदागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केलं. सकाळी जाग येतात सगळ्यांची तब्येत बिघडली. वैद्यकीय तपासणीत गुंगीचं औषध दिल्याचं निष्पन्न झालं. सध्या सटाणा पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पाहूया पुढील बातमी. पैठण बालविकास कार्यालयावर आयटकचा धडक मोर्चा. पैठणच्या एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालयावर आज अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आयटक युनिटकडून धडक मोर्चा काढण्यात आला. जनसुरक्षा विधेयक आणि सेवकांना कमी मानधन याच्या विरोधात हा मोर्चा निघाला होता. झंडूबाबा मठापासून सुरू झालेला मोर्चा पंचायत समिती परिसरातील प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात अंगणवाडी वेळा कमी करणे, थकीत प्रवास भत्ता, अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला, स्टेशनरीचा पुरवठा यासह विविध मागण्या करण्यात आल्या. बालविकास अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे निवेदन सहाय्यक अधिकाऱ्यांकडे देण्यात आलं. कॉम्रेड राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडला. पुढील हालचाली न झाल्यास 16 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आयटकने जाहीर केलंय. पाहूया पुढील बातमी. बोलठाण कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध, रास्ता रोको आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 8 एप्रिल रोजी मंगळवारी झालेल्या या आंदोलनात कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोकाटेंवर 420 प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा उल्लेख करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फोर्स तैनात होता. पाहूया पुढील बातमी. मिरज सिव्हिलमधील असुविधांवर मिरज सुधार समिती आक्रमक. मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांच्या अभावामुळे रुग्णांची सस्य होलपट होत असून हे प्रकार थांबवण्यासाठी मिरज सुधार समितीने थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना साकडे घातले. रविवारी आरोग्यमंत्री युनिक हॉस्पिटल उद्घाटनासाठी आले असता समितीने निवेदन देत अतिदक्षता विभाग, नवशिशु विभाग, शीत शवगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्ययावत करणे, औषध टंचाई थांबवणे आणि सुरक्षा रक्षकांची अरेरावी बंद करण्याची मागणी केली. आमदार सुरेश खाडे आणि अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरेही यावेळी उपस्थित होते. आरोग्यमंत्र्यांनी या समस्येवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. पाहूया पुढील बातमी. माउंट आबू ब्रह्मकुमारी रतन मोहिनीजींचे निधन. आध्यात्मिक क्षेत्रातील एक तेजस्वी दीप मावळला. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी रतन मोहिनीजी यांचं एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्या 101 वर्षाच्या होत्या. दादी रत्न मोहिनीजी गेल्या काही दिवसांपासून श्वासाच्या त्रासाने त्रस्त होत्या. वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांनी शांतपणे देह ठेवला. अंत्यसंस्कार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता माउंट आबू येथील शांतिवन परिसरात होणार आहेत. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन 8 एप्रिल रोजी शांतिवन सभागृहात तर 9 एप्रिलला पांडव भवन, ओम शांती भवन, ज्ञानसरोवर, पीस पार्क अशा प्रमुख ठिकाणी साधकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शिस्त, साधना आणि सेवाभाव यांचा आदर्श ठरलेल्या दादीजींनी लाखो लोकांच्या जीवनात मूल्यसंस्कार रुजवले. त्यांच्या निधनाने केवळ ब्रह्मकुमारी कुटुंब नव्हे तर संपूर्ण आध्यात्मिक विश्वाने एक तेजस्वी दीप गमावला आहे. पाहूया पुढील बातमी. गांधीनगर उचगावात सोन्याची चेन चोरी प्रकरण. करवीर तालुक्यातील उचगावात 50 वर्षीय गोरखनाथ सुतार यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सुमारे 1,75,000 रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास करण्यात आली. 31 मार्च रोजी ही घटना घडली असून आरोपी हे पोलिसांच्या नातेवाईक असल्याने गांधीनगर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास तब्बल 8 दिवस टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप सुतार कुटुंबियांनी केलाय. गोरखनाथ सुतार हे अमूल परमिट रूममध्ये अति मद्य सेवन करून घरी जाऊ शकत नसताना गावातील रोहित शेटके व सत्यजित अणुसे यांनी त्यांना शेतात नेले. त्यानंतर सुतार याचा भाऊ मच्छिंद्र आणि मुलगा दीप शेतात पोहोचले, पण तोवर गळ्यातील चेन गायब होती. वारंवार विचारणा करूनही चेन मिळाली नाही आणि संशयित टाळाटाळ करू लागल्याने अखेर 7 एप्रिल रोजी तक्रार दाखल झाली. मात्र अद्याप पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने स्थानिकात तीव्र संताप होतोय. पाहूया पुढील बातमी.
मेहकर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम मेहकर नगरपालिका आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमानं शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. 2 एप्रिल पासून सुरू झालेल्या मोहिमेसाठी 6 विशेष पथकांची रचना करण्यात आली असून मुख्य रस्ते, डोणगाव रोड, जानेफळ रोड, बस स्थानक रोड, लोणार फाटा आणि अंतर्गत रस्ते अशा सर्व भागातील अतिक्रमण हटवले जात आहे. अनेक वेळा सूचना करूनही अतिक्रमण हटवले न गेल्याने आता जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले जात आहे. सरकारी जागा, सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करणाऱ्यांना 2 ते 3 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 14 एप्रिल नंतर पोलीस बंदोबस्तात कोणतीही पूर्वसूचना न देता थेट अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे. मुख्याधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसोबत बैठकही पार पडली आहे. शासन नियमानुसार मोहीम राबवली जात असून कोणत्याही व्यावसायिकांचे आणि गोरगरिबांचे नुकसान होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पाहूया पुढील बातमी. निलंगा महावितरण विभाग थकबाकीमुक्त गावांचा पॅटर्न यशस्वी. मराठवाडा विभागातील निलंगा महावितरण कार्यालयाचा थकबाकीमुक्त गाव पॅटर्न यशस्वीरित्या राबवण्यात आला असून तब्बल 76 गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. या यशस्वी उपक्रमामागे महत्त्वाची भूमिका बजावलेल्या 76 जनमित्र व अभियंत्यांच्या भव्य सत्कार समारंभ नुकताच लातूरच्या परिमंडळ कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, तर मार्गदर्शन लाभले मदन सांगडे आणि संजय पवार यांचे. 2024-25 मध्ये निलंगा विभागाची वसुली 129.24 एवढी झाली असून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून मिळून रुपये 10.19 कोटीची वसुली करण्यात आली आहे. या प्रगतीमुळे निलंगा विभागाला संभाजीनगर प्रादेशिक कार्यक्षेत्रात 3रा क्रमांक मिळाला आहे. 2023-24 मध्ये 58 गावे आणि 2024-25 मध्ये 76 गावे थकबाकीमुक्त झाल्यामुळे निलंगा विभाग थकबाकी विरहित विभाग होण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे. कार्यक्रमात सर्व जनमित्र आणि अभियंत्यांचा शाल, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व ग्राहकांचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी आभार मानले. पाहूया पुढील बातमी. लातूर आत्मदहनाचा प्रयत्न, घणसरगाव ग्रामस्थांची प्रशासनाला थेट चेतावणी. रेणापूर तालुक्यातील घणसरगावचे रहिवासी संदीपान भुमरे यांनी 7 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद लातूर समोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. भुमरे यांचा आरोप आहे की त्यांच्या मालकीच्या 8 जमीन बेकायदेशीरपणे भावाच्या नावावर करण्यात आली असून सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी फसवणूक केली आहे. या मागणीसाठी त्यांनी 26 जानेवारीला 3 दिवसीय आमरण उपोषणही केलं होतं. गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं. मात्र 3 महिने उलटूनही कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. सुदैवाने पोलीस बंदोबस्तामुळे मोठा अनर्थ टळला. भुरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समजूत घातली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारवाईचं आश्वासन दिलं असून भुरे यांनी लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला. पाहूया पुढील बातमी. पैठण एकात्मिक बालविकास कार्यालयावर धडक मोर्चा. जनसुरक्षा विधेयक व मानधन कपाती विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप. आज दिनांक 7 एप्रिल रोजी पैठण येथे आयटकच्या अंगणवाडी बालवाडी युनियनतर्फे जोरदार मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात सेविका व मदतनीसांनी संतप्त आंदोलन छेडलं. झंडूबाबा मठापासून निघालेला मोर्चा बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडकला. जनसुरक्षा विधेयक हा लोकशाहीवर घाला असल्याचा आरोप करत कॉम्रेड राम बाहेती यांनी कर्मचाऱ्यांनी कसून विरोध करावा असं आवाहन केलं. मोर्चाच्या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. अंगणवाडी वेळा बदलाव्यात, मदतनीसांना बढती मिळावी, थकीत भत्ते द्यावेत, स्टेशनरीचा पुरवठा व्हावा अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. बालविकास अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आयटकतर्फे निषेध व्यक्त झाला. सहाय्यक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनाची पुढील फेरी 16 एप्रिल जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चाच्या रूपाने होणार असल्याची घोषणा करण्यात आली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.